भाजप नेते आणि विधान परिषद आमदार पंकजाताई मुंडे आपल्यासोबत आहेत. ताई, गेल्या 2 दिवसापासून एक चेक सोशल मीडियावरती व्हायरल झाला, काही माध्यमांमध्ये चालला आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिष्ठानाला प्रतिष्ठानाला मनोरमा खेडकर यांच्या माध्यमातून 12 लाखांचा चेक मिळाला अशा पद्धतीच्या काही बातम्यासुद्धा चालल्या. त्यावरती तुम्ही एक ट्विट देखील केलेला आहे आणि ही बातमी पूर्णपणे खोटी आहे असं म्हटलेलं आहे. नेमकं सत्य काय आहे? लोकांना काय सांगायचं आहे? हे सत्य असत्य आता याचा फैसला मी कोर्टात करेन. मी या सगळ्या चॅनल्सवर डिफर्मेशन टाकणार आहे. याचं कारण असं आहे की माझ्या राजकीय प्रवासामध्ये माझ्या नावाला असणारं वलय, त्याच्यामुळं बघितल्या जाणाऱ्या बातम्या ह्याचा फायदा चांगला करायचा सोडून नेहमी मला त्याचा डॅमेजिंग प्रयोग झालेला दिसतो. आणि हे प्रयोग अजाणते होत नाहीत, हे काहीतरी जाणतेपणाने होतात. एखादा व्यक्ती ती बातमी देतो आणि मग दुसरे ते कंपल्सरी त्यांना लावावं लागतं. मी याचा शोध घेते आणि वर्षानुवर्ष 1-2 चॅनल आणि 1-2 वृत्तपत्र असे आहेत जी सातत्याने म्हणजे एकदम जणू काही माझ्याविषयी काही वैयक्तिकच द्वेष आहे अशा पद्धतीने बातम्या आणि हे लावत असतात. आता ही गोष्ट माझ्यासारख्या रेनाऊंड लीडर, मी एक सिनियर आहे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा लीडर आहे, 22-23-25 वर्ष मी काम करते आहे. ही बातमी देण्याच्या ऐवजी त्यांनी माझ्याशी कुठल्याही प्रकारची शहानिशा केलेली नाही. अशा प्रकारचा कुठलाही माझ्याकडे चेक जमा झालेला नाही. माझ्याकडे कागद आहे, त्या कागदामध्ये त्याचे डिटेल्स आहेत आणि माझ्या अकाउंटमध्ये आलेल्या पैशांचे डिटेल आहेत. मी कोणत्याही व्यक्तीकडनं असे डोनेशन्स घेत नाही किंवा काही. एकदा मुंडे साहेबांचं जेव्हा गोपीनाथ गड उभा होता तेव्हा लोकांनी त्याच्यामध्ये वेगवेगळे पैसे दिले. मीच कधी माझ्याकडून काही जमलं तर त्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला देत असते. माझ्या ह्या आरोपामुळे मी अत्यंत व्यथित झालेली आहे, कारण मी 2 दिवस सेलिब्रेशनमध्ये होते, माझ्या लोकांच्या आनंदात होते. महाराष्ट्राच्या गावागावात कानाकोपऱ्यात आनंद लोक साजरा करत होते आणि हा आनंद काही म्हणजे पाहवला नाही की काय अचानक त्या व्यक्ती खेडकर जे अधिकारी आहेत त्यांच्या न्यूज गेले अनेक दिवस चालू आहेत. सडनली कालच काय असा साक्षात्कार झाला कोणत्या 2-4 न्यूज चॅनलला की त्यांनी ठरवलं की हे पंकजाताईंशी जोडायचं आहे. हे चुकीचं आहे. म्हणजे कोणीतरी किरकोळ माणूस येतो, एखादी गोष्ट तुमच्यासमोर ठेवतो. मागेही असंच माझ्याविषयी बातमी झाली होती आणि तेव्हाही मी डेफमेशन केली होती. त्यामुळे तुम्ही एवढ्या मोठ्या व्यक्तीविषयी बोलत असताना एक तर तुम्हाला खूप मोठा सपोर्ट असेल किंवा तुमच्याकडे एवढं गांभीर्यच नाही आहे किंवा तुम्हाला मला डॅमेजेस करायचं हा त्याचा अर्थ असेल. खात्री न करता अशा प्रकारची बातमी त्यांनी दिली हे मी सहन करू शकत नाही. कारण मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला कोणत्याही 1 रुपयाचा त्यांचा मी घेतलेला नाही, निधी किंवा पैसा किंवा काही. आणि त्याचा माझ्या या सगळ्या प्रवासाचा माझा काय संबंध आहे मला सांगा. 5 वर्ष मी कोणत्या संविधानिक पदावर नाही. मी ग्रामीण विकास मंत्री होते, मी हजारो लोकांना 25-15 दिला, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना दिली. माझ्या शिफारसीने 5 लाखाचा फंड सुद्धा मला मिळाला नाही 5 वर्षात. का तर मी आमदार नाही, खासदार नाही, संविधानिक पदावर नाही. मी माझं मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये आपलं काम करत होते. कुठल्याही अशा आर्थिक गोष्टीत मी कधी हस्तक्षेप केलेला नाही. सरकारमध्ये कुठल्या टेंडरमध्ये मी कधी हस्तक्षेप केलेला नाही. तर मी एवढी मोठी, मी प्रीतमताईंचं तिकीट नाही टिकवू शकली. मी स्वतः निवडून येत असताना माझी धमछाक झाली. असं असताना मी एवढी मोठी आहे आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधानमंत्र्यापेक्षा की मी एका व्यक्तीला बोगसपणे आयच करू शकते. ह्याच्यात काही लॉजिक तर असलं पाहिजे ना. हे करण्याची शक्ती तरी त्या 5 वर्षात माझ्यामध्ये आहे का? आणि ती शक्ती असती तरी पण मी तसं करणार नाही. आम्ही लाईनमध्ये उभं राहून ॲडमिशन घेतलेत. विचारा, रुईया कॉलेजमध्ये मी शिकले, विचारा तिथल्या प्रोफेसर्सना आणि माझ्या सहकाऱ्यांना. प्रीतमताईंचं लग्न झालं इंटर्नशिप करताना, तर इंटर्नशिप रिपीट करायला लागली त्यांना. काही लोक येतात माझ्याकडे की ताई आम्हाला इंटर्नशिप नाही करता आली ना, आम्हाला डिग्री द्यायला लावा. म्हटलं नियमांना मी कधीही डावलून काही सांगत नाही. हां, कोणाला शिफारसपत्र आमच्या ऑफिसमध्ये आम्ही गठ्ठ्याने देतो. आलेल्या माणसांनी काय करावं, तो बिचारा तेवढा प्रवास करून येत असतो. पण ह्या गोष्टींनी मी व्यथित झालेली आहे आणि मी बिलकुल रागावले, कडाळले, भांडले वगैरे नाही. मी अत्यंत शांतपणे एक सुशिक्षित, उच्च विद्या विभूषित राजकारणी आणि समाजकारणी म्हणून मी याचा कायद्याने ह्याच्यावर मी स्टेप घेणार आहे आणि इथून पुढे अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही. खेडकरांच्या प्रकरणामध्ये आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय जे काही खुलासे होत आहेत आणि त्यानंतर एक आरोप सातत्याने होत आहे की राजकीय बाब खेडकरांचा नेमका कोण आहे आणि जाणून बुजून अशा पद्धतीनं प्रतिष्ठानाच्या नावानं लिहिलेला जो चेक आहे तो बाहेर येणं आणि त्यामध्ये नाव तुमचं येणं हे सगळं कोण करतंय? तुम्ही म्हणालात की ही पहिलीच वेळ नाही. मिळालेली विधान परिषद करत असेल. ह्याच्याशिवाय मला तर असं कधी दिसलं नाही 5 वर्षात अशी कुठली बातमी माझ्या विरोधात आली. मी काय मंत्री आहे 5 वर्ष?
अरे इतक्या व्यभिचारी, अत्याचारी, दुराचारी, भ्रष्टाचारी लोक आहेत, त्यांच्याकडे बघा ना. हे काय पद्धत आहे? माझं काय संबंध? मला माहीतही नाही. मी 2 वर्ष माझ्या लोकांची फुलं घेण्यात आणि त्यांच्या आनंदात सहभागी आहे. माझ्याकडे तेवढी शक्ती आहे का? माझे GST सील करते कारखाने, माझे कारखान्यांच्यावर जप्ती येते, मी अडचणीत रोज आहे. मी काय करू शकते या गोष्टी? कोणते अधिकार करू शकते? कोणती एवढं तरी मला छटाकभर अधिकार होते? आणि मी करू तरी का? मी का करू? या माझ्याशी जोडण्याचा हा मला वाटतं कारस्थान आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावानं त्यांनी ज्यांनी बातमी दिली त्यांनी ते सिद्ध करून दाखवा की हे मी त्यांच्याकडनं पैसे घेतलेत म्हणून. उद्या तुम्ही इथे चेक लिहिता लेखाला आणि त्याच्या फोटो काढून व्हायरल करताल आणि तुम्ही सांगताल की हा रे चेक मी प्रधानमंत्र्यांना दिलाय. ह्याला अर्थ आहे का काही? चेक नावानं लिहिला पण अशी कुठलीही एंट्री आतापर्यंत अकाउंटला झालेलं नाहीये, हे एक स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं. मी काही स्पष्टीकरण देणारच नाही ना. मी प्रत्येक गोष्टीत माझं नाव टाकलं म्हणजे मी त्याचं डिफेन्स का करू? मी आता डिफेन्स नाही करणार आहे. मी आता ऑफेन्सिव्ह राहणार आहे, कारण मी हे सगळ्यांना कोर्टात खेचणार आहे. पण ताई, सातत्यानं मागच्या काही कालावधीमध्ये जर बघितलं तर पंकजा मुंडे यांचं नाव अशा पद्धतीनं माध्यमांमध्ये येतं आणि आरोप प्रत्यारोप होतात, त्यावर तर तुम्ही बोलताच आहात. यावेळी सुद्धा तेच झालं का? काही फोटोसुद्धा जाणून बुजून व्हायरल करण्यात आले ज्यामध्ये दिलीप खेडकर तुमच्यासोबत पाहायला मिळत आहेत. एक मिनिट, मला सांगा, हे कोणते असे फोटो आहेत जे असभ्य आहेत की माझ्या शासकीय निवासस्थानात काही डाकू किंवा काही काय म्हणतात त्याला, गुन्हा केलेले लोक आले आहेत? काय आहे ते? मंदिर आहे, त्या मंदिरात कोणीही येऊ शकतं. काय फोटो आहेत ते? त्याच्यात खासदार सुजय विखे माझ्याबरोबर आहेत, आमदार मोनिका राजळे माझ्याबरोबर आहेत, अनेक भाजपचे पदाधिकारी आहेत. मोनिका राजळेंनीच यांना तालुकाध्यक्ष केलेलं आहे, जे त्या मुलीचे नातेवाईक आहेत का चुलते आहेत. मग मला सांगा, ते तिथं असले म्हणजे ते कोण आहेत? त्यांनी काही कोणाचे मर्डर केलेत का? त्यांनी काही अत्याचार केलेत की त्यांच्यावर फोटो आले म्हणजे तुम्ही अशी चर्चा करताय? ते तिथे होते आणि ते लोकांनी एक मुकुटाचं पूजन केलं होतं. मी तेव्हा मला म्हणले तुमच्या हाती करायचे. सकाळी सकाळी मी त्या मंदिरात गेले, असं अनेक वेळा ठिकाणी होतं. मी म्हणले ठीक आहे, करते. नंतर मी बातमी पाहिली, एकाने मला विचारलं की ते तुमच्यासाठी नवस बोलले. आता कोणी काही म्हणेल, त्याला काही अर्थ नाही ना. आणि जरी ते बोलले असतील तर तो काही कायद्याने गुन्हा नाही ना. ते तिथे होते, मग काय तिथे मी एकटीच होते का? ते महसूल मंत्र्याच्या मुलाच्या विरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली आहे. त्या सगळ्या गोष्टीत मला ओढण्याचं काहीच कारण नाही. मी तर प्रचाराला गेले ना सुजय विखेंच्या. गेले की नाही? सभा घेतली की नाही? हा माझा भाऊ आहे, मी याच्या पाठीशी उभे म्हणले ना. मी तर माझ्या पक्षाचं काम करत होते. मी काय चुकले ह्याच्यामध्ये? आणि मला तर उलट चांगलं झालं. या ज्या काही त्यांनी खेडकरांनी चुकले, त्यांना तर कायद्याने जे काही तपासणी होईल, चुकले असतील तर शिक्षा होईल, नसतील तर खरं खोटं होईल. मग आता किती लोक आहेत या राज्यात, मंत्री अधिकारी, जे प्रायव्हेट गाड्या वापरतात आणि त्याच्यात दिवा लावतात? माझं तर म्हणजे ह्याच्यावर पण आता एक PIL टाकली पाहिजे. बरोबर आहे ना? आणि IAS सारखी एवढी उच्च परीक्षा जर कोणी चुकीच्या पद्धतीने पास करू शकत असेल तर त्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. चुकीचे सर्टिफिकेट जर कोणी घेत असेल तर त्या एम्सपासून सगळे सर्टिफिकेट्स असतात, त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल. हा लोकल विषय आहे का हा राजकीय देशाचा विषय आहे? ह्याचा थोडा विचार करायची गरज आहे की नाही? तुम्हीच सांगा ना. मग आपण IAS अधिकारी म्हणजे आपण किती उच्च ठमसतो. जर असं होत असतील तर प्रश्नचिन्हाचा विषय ना. म्हणजे सगळे बिचारे IAS त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यावर तलवार झाली ना की सर्टिफिकेट खरे का खोटे. ते त्यांचा काही मी अभ्यास करायला नाही, मी त्यांची काही प्रवक्ता नाही. त्यांचं चूक असेल तर चूकच आहे, ते कोणाचंही असेल. माझंही उद्या चूक असेल तर चूक आहे. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की ही तुम्ही बातमी देण्यामागे खोडसाळपणा आहे. ह्या बातमी देण्यामध्ये तुमचा पंकजा मुंडेंनी चप्पल घातली, सेल्फी काढली, अमूक काढले, हे मी वर्षानुवर्ष पाहते आहे ना. ह्याच्यापेक्षा खूप वाईट लोक वागत आहात. हे काही वाईटच नाही वागत मी तर, हे बघता ना तुम्ही. मग हे तुम्ही जे केलंय ते मी कायद्याने त्याच्यामध्ये डेफेमेशन करणार आहे. हे प्रकरण इतक्या मोठ्या हाय प्रोफाईल टप्प्यावरती आलेलं असताना पंकजा मुंडेंचं यामध्ये नाव ओढणं हा बंदामीचा कट आहे असं तुम्ही मानताय? मला ते कट आहे, कूट आहे, काय माहीत नाही. माझं म्हणणं आहे, कोणी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने अशा बातम्या तपासून दिल्या पाहिजे. मागच्या वेळी पण मी असंच डेफमेशन केलं होतं. त्या लोकांना कळलं की त्यांची चूक होती. तसंच आता ते अजून तसंच पडलं आहे. आता मी सगळे डेफमेशन आता पुढे नेणार आहे तडीला. आणि इथून पुढे पूर्ण माध्यमांनी कुठलीही बातमी लावण्याआधी विचार करायला पाहिजे. अशा प्रकारचं वातावरण माध्यमातही तयार झालं पाहिजे. काहीही वागणारे, कसेही जीवन जगणारे, कुठल्याही तत्वाचं पालन न करणारे, कुठल्याही सत्वाचं पालन न करणारे लोक मोठ्या मोठ्या पदावर बसत असले म्हणून ते योग्य असतात. कारण एक महिला एवढ्या वर्षांनी संघर्षानंतर एका पदावर आली की अशा गोष्टी करायच्या कारण काय? कारण काय? आता ते बाप दाखव नाही तर श्राद्ध कर.
चेक दाखवा, एंट्री आहे तर दाखवा, नाही तर तुम्ही सगळे तेवढे कितीचं मी डेफॅमेशन करेन ते आता माझी लिगल चर्चा चालू आहेत. ताई, थोडेसे वेगळे प्रश्न. आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची अचानक भेट घेतली. ते स्वतः पवारांच्या भेटीसाठी तासभर वेटिंगवरती होते. त्यानंतर ओबीसीच्या मुद्द्यावरती चर्चा झाली. सर्वपक्षीय बैठक ओबीसीच्या मुद्द्यावरती झालेली होती, मात्र महाविकास आघाडीचे कोणतेही नेते आले नव्हते. आणि अशातच सत्ताधारी पक्षातील एक मंत्री शरद पवारांना भेटायला जातात आणि त्यावर तुम्ही आता तोडगा काढण्यासाठी निर्णय घ्या अशा पद्धतीचं आवाहन करतात. याकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही ओबीसी नेते आहात. महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे त्याच्यावरती तुम्ही अनेकदा राज्यामध्ये 2 व्यक्ती एकमेकांना भेटतात वेगवेगळ्या पक्षाचे, त्याच्या प्रत्येकाकडे मी काहीतरी वेगळ्या अँगलनी पाहायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे अशी आवश्यकता मला वाटत नाही. कारण मी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती ओबीसीच्या विषयावर तेव्हा मी हे मुद्दा मांडलेला आहे. कालही मी जेव्हा यूट्यूब लाईव्ह करत होते तेव्हाही लोक म्हणत आहे ह्याच्यात तोडगा काढा, शांती प्रस्थापित झाली पाहिजे आणि मी त्या विचारांची आहे. आणि त्यासाठी जर भुजबळ साहेब भेटले असतील पवार साहेबांना तर भुजबळ साहेबांनी नक्कीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच गेले असतील. ते काही असेच नसतील गेले, त्यांनी विचार करून गेले असतील. जर त्याच्यातून तोडगाच निघत असेल तर त्याच्याबद्दल माझा आक्षेप असायचं काय कारण आहे. परंतु हा तोडगा काढताना मी वेळोवेळी सांगितलं की ओबीसी आणि मराठा समाजाचे प्रमुख विचारवंत एकत्र बसवा, एक लीगल टीम एकत्र बसवा आणि काय शक्य आणि काय नाही हे स्पष्ट करा. कारण काय झालं, आता अनेक न्यूज चॅनल आहेत, अनेक लोक प्रश्न विचारतात, अनेक लोक टी व्हीवर दिसतात, यूट्यूबवर दिसतात, पण ह्या फॅक्ट्स काय आहेत? आपल्या देशामधलं संविधान एवढं सक्षम आहे की ह्या संविधानाच्या बाहेर, चौकटीच्या बाहेर काहीच करता येत नाही, कायद्याच्या बाहेर काहीच करता येत नाही. कायदा सर्वांना समान आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं सुंदर कायदा आपल्याला संविधान दिलेलं आहे. त्याच्यामुळं कायद्याच्या चौकटीत काय काय ह्याच्यातली गोष्ट बसू शकेल आणि जो मागासलेपण जे आहे ते फक्त आर्थिक गोष्टींवर अवलंबून नसून सामाजिक गोष्टीवर अवलंबून आहे, त्याच्याबद्दल काय भूमिका सरकार घेणार आहे याच्याकडे माझंही लक्ष आहे. अजून तर मी आमदारकीची शपथच घेतलेली नाही आहे, त्यामुळे मी संविधानिक गोष्टीवर फार बोलायचं ते बोलीनच जिथे बोलायचं तिथे. पण माझी स्पष्ट म्हणणं आहे की याच्यावर तोडगा काढला पाहिजे आणि काय शक्य आहे. कारण शेवटी तुम्ही एक ट्रेंड सेट करताय, तुम्ही एक निर्णय जेव्हा घेता तो निर्णय अनेक वर्गांसाठी ओपन होत असतो. जोही निर्णय सरकार ह्याच्यामध्ये घेईल त्या निर्णयाकडे इव्हन SC, ST, NT सगळेच डोळे लावून बसलेले आहेत. तर ते निर्णय असा नाही करता येणार की विशिष्ट लोकांसाठी, सगळ्यांसाठी विचार करून करावा लागेल आणि सरकारला ते करणं भाग आहे आणि करतील. मला पूर्ण विश्वास आहे की ते त्याच्यात लक्ष घालतील. ताई, भुजबळ यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये प्रामुख्यानं 2-3 मुद्दे स्पष्टपणे त्यांनी मांडले. ते म्हणजे पवारांची भेट झाल्यानंतर पवारांनी त्यांना विचारलं की तुम्ही जरांगींशी काय चर्चा करताय. दोघात काय चर्चा झाली याच्यात मी प्रेझेंट नव्हते, तुम्ही नव्हतात, तर त्याच्यावर मी कशाला बोलावं? मला आवश्यकता वाटत नाही, मी तसं बोलतही नाही. एक्स माणूस वाय माणसाला भेटला त्याच्यावर मी कॉमेंट करायचं आवश्यकता नाही. ते दोघं आपसात काय बोलले, ते किती वेळ बसले, हा माझा विषय नाही. मी त्याच्यावर टिप्पणी करावी, त्यांच्यावर करावी, हे माझं रोल नाही. आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही हे मान्य करता की पवारांनी यामध्ये तोडगा काढण्यासाठी स्वतः आता पुढे यावं? कारण सरकार चर्चा करते दोन्ही प्रश्नच काय आहे, मी मान्य करते. हा करताय का? माझा काय मान्य करण्याचा विषय ह्याच्यामध्ये विषयच नाही आहे माझा काही. माझं असं म्हणणं आहे की कोणीही आलं तरीही कायद्याच्या चौकटीत जे आहे तेच होणार आहे आणि कायद्याची चौकट सरकारला माहिती आहे. खूप खूप धन्यवाद ताई. तर आपल्यासोबत होत्या आमदार पंकजा मुंडेताई आणि त्यांनी सुद्धा सांगितले की ओबीसीच्या मुद्द्यावरती योग्य ते चर्चा व्हायला हवी आणि कायद्याच्या चौकटीत राहून जो निर्णय घेणं अपेक्षित आहे तो घ्यायला हवा. दुसरीकडे खेडकर प्रकरणामध्ये जी काही बदनामी माझी होते आहे त्यानुसार मी कायदेशीर पाऊल उचललेलं आहे आणि डिफेमेशनच्या अंतर्गत जी काही कायदेशीर कारवाई येत्या काळामध्ये होईल त्याला सामोरं जावं लागेल असेही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट किशोरसोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.